सत्यम इलेक्ट्रिकल स्टार विरुद्ध विघ्नहर्ता कन्स्ट्रक्शन या दोन संघांच्या दरम्यानचा लेवा पाटीदार प्रीमियर लीगचा आजच्या दिवशीचा पाचवा सामना. सत्यम इलेक्ट्रिकल स्टार या संघाने नाणेफेक जिंकलेली आहे, प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे. विघ्नहर्ता संघ आपला प्रतिनिधी लवकरात लवकर समालोचन कक्षात पाठवायचा आहे. योगेश दादा. रितेश चौधरी स्ट्राईकला असतील. ताराचंद नॉन स्ट्राईकला. गोलंदाजीची सुरुवात करतील नरेंद्र चोपडे. फलंदाज तयार, गोलंदाज तयार, पंच तयार, दर्शक तयार. पंचांचा इशारा येतोय. लेट्स प्ले. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू आणि या चेंडूला फटकावलेला आहे कव्हर क्षेत्रात. चौकारासाठी विघ्नहर्ता कन्स्ट्रक्शनच्या होल्डिंगला जाऊन धडकलेला आहे हा पहिला चौकार. ऑफ स्टंपच्या बाहेर शॉट ऑफ प्लेन चेंडू, हात मोकळे करण्याची संधी आणि या संधीला स्वीकारलेलं आहे फलंदाजाने आणि टोलवून दिलेलं आहे कव्हर क्षेत्रात चौकारासाठी. रितेश चौधरी आणि सत्यम इलेक्ट्रिकल यांनी आपलं खातं उघडलेलं आहे. यावेळी चांगला चेंडू सरळ बॅटने डिफेन्स केलेला आहे. गोलंदाज आपल्या फॉलो थ्रू मध्ये या चेंडूला अडवतोय. यावेळेस सरळ बॅटने या चेंडूला लॉंग ऑन कडे टोलवलेलं आहे. एक धाव मिळते. लॉंग ऑफ कडे, माफ करा.
5 धावा झालेल्या आहेत. 3 चेंडू. नरेंद्र चोपडे गोलंदाजी करतायत आणि आता ताराचंद हलक्या हाताने खेळतोय, आपलं खातं उघडतोय. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू आणि या चेंडूला चांगल्या पद्धतीने प्लेस केलेलं होतं कव्हर क्षेत्रात. आपण बघू शकतो इनफिल्डच्या डोक्यावरून खेळलेला फटका चौकार जातोय. ताराचंद एक तुफानी फलंदाज आहे. शॉट ऑफ लाईन चेंडू आणि ताराचंदचा हा ट्रेडमार्क शॉट बॅकफुटवर जाऊन पुल केलेला आहे. ताराचंद बऱ्हाटे एक पूर्णांक 3 षटकात 28 धावा. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्यावर चौकार, तिसऱ्यावर षटकार. शुभम महागडा ठरतोय आणि ताराचंद बऱ्हाटे सारख्या फलंदाजाला आपण शॉट ऑफ लेन चेंडू टाकू शकत नाही, मग तो लेग स्टंपला असो किंवा ऑफ स्टंपला किंवा शरीरावर. ताराचंद त्या चेंडूला सोडणार नाहीये. ऑफ स्टंपच्या बाहेर कट केलेला आहे. पॉइंटचा क्षेत्ररक्षक, चांगलं क्षेत्ररक्षण मंगेशचं. एकोणतीस धावा. रितेश चौधरी 5 चेंडू 11 धावा, तर ताराचंद बऱ्हाटे 5 चेंडू 18 धावा. राईट आर्म राऊंड द विकेट. आखूड टप्प्याचा चेंडू. या चेंडूला प्लेस केलेलं आहे, थडब्यांच्या दिशेने वळवलेलं आहे. थडब्यांचा क्षेत्ररक्षक या चेंडूला अडवतोय. दरम्यान पुन्हा एकदा ताराचंद आता स्ट्राईकला येत आहेत. 30 धावा झालेल्या आहेत. दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू असेल शुभमचा. तर आखूड टप्प्याचा चेंडू षटकार लगावून या षटकाची समाप्ती करतोय ताराचंद बऱ्हाटे. 2 षटकांची
समाप्ती 36 धावा. चांगली सुरुवात केलेली आहे फलंदाजी करणाऱ्या संघाने. नाव असेल फलंदाजी करणाऱ्या संघाचं सत्यम इलेक्ट्रिकल. सत्यम इलेक्ट्रिकल स्टार. विघ्नहर्ता कन्स्ट्रक्शन जळगाव हा संघ माननीय श्री अजय भागवत बढे यांचा आहे. तर सत्यम इलेक्ट्रिकल अँड इंजिनिअरिंग स्टार हा प्रणय अनिल चौधरी यांचा संघ आहे. या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक राष्ट्र सेवा फाउंडेशन, जळगाव नगरीचे लाडके आमदार सन्माननीय सुरेश दामू भोळे अर्थात आपले सर्वांचे लाडके राजूमामा भोळे. या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक LK फाउंडेशन, जळगाव शहर सुंदर शहर, ललित विजयराव कोल्हे व पियुष ललितराव कोल्हे. LK फाउंडेशन हे या स्पर्धेचे सहप्रायोजक. भंगाळे गोल्ड श्री सागर भागवत भंगाळे हे या स्पर्धेचे सहप्रायोजक आहेत. तर या स्पर्धेसाठी अमित इरिगेशन, सोनी एजन्सीज, कृष्णा रेन पाईप अँड HDPE सबलाईन पाईप, अमोल अशोक धांडे, जीवन ज्ञानदेव येवले, अमित विजय भारंबे, मोरया यंग चॅम्प्स, समीर शशिकांत बोरोले, पूनम पेंट्स अँड केमिकल, श्री कुणाल ज्ञानदेव चौधरी, श्री राहुल ज्ञानदेव चौधरी, मधुदत्त मॅटर्निटी अँड नर्सिंग होम, डॉक्टर तेजस दिलीप राणे, प्रकाश चिल्ड्रन हॉस्पिटल अँड नॅनाटॉलॉजी सेंटर, डॉक्टर गौरव प्रकाश महाजन आणि श्री महेश मोहन चौधरी यांचं अनमोल सहकार्य लाभतंय. सोबतच सिद्धेश्वर डेंटल सुपर स्पेशालिटी क्लिनिक, डॉक्टर अनंता अविनाश पाटील, डॉक्टर सुवर्णा अनंता पाटील. सोबतच या स्पर्धेचे ट्रॉफीज प्रायोजक कृष्णा पेक्टिन्स प्रायव्हेट लिमिटेड, चेतन कृष्णा पाटील आणि दीपक कृष्णा पाटील. चला तर ताराचंद आपल्या लईत आलेला आहे आणि तुफानी फलंदाजी करतोय. आणि वारंवार आपण एकच चुकी करतायत. गोलंदाजांच्या बाजूने जर बोलायचं म्हटलं तर ताराचंद बराटेसारख्या फलंदाजाला आपण आखूट टप्प्याचे चेंडू टाकू शकत नाही. ताराचंदच काय तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये कुठल्याही चांगल्या फलंदाजाला आपण शॉर्ट बॉल टाकू शकत नाही. आणि टाकलं तर काय होतं ते ताराचंद दाखवतोय. तर या 2 धावांनी 50शी पार झालेली आहे. सत्यम इलेक्ट्रिकल स्टार संघाचे 53 धावा, 3 षटकांची समाप्ती. डॉक्टर प्रवीण पासपांडे यांनी आपल्या पहिल्या षटकात 17 धावा खर्च केलेल्या आहेत. ताराचंद बराटे 8 चेंडूंमध्ये 31 धावा काढून फलंदाजी करतोय. आणि सत्यम इलेक्ट्रिकल स्टार या संघाच्या बॅटिंग लाईनवर जर नजर टाकली तर आणि करंट फॉर्म जर आपण बघितला
तर सत्यम इलेक्ट्रिकल स्टार संघाचे स्टार खेळाडू नयन राणे सध्या तुफानी फॉर्ममध्ये दिसत आहेत. पुण्याला त्यांनी जोरदार प्रदर्शन केलेलं होतं आणि या सामन्यांमध्ये सुद्धा त्यांच्यावर सर्वांच्या नजरा असतील. आणि नयन राणे यांचा एक ब्रँडेड शूजचा स्टॉलसुद्धा या ठिकाणी आपण बघू शकतो. सौ वैष्णवी नयन राणे त्या स्टॉलला सांभाळत आहेत सध्या, कारण की नयन राणे सत्यम इलेक्ट्रिकल संघाकडून खेळण्यात व्यस्त आहेत. तर नक्कीच आपण राणे कुटुंबियांच्या स्टॉलवर भेट द्या आणि ब्रँडेड शूज अत्यंत वाजवी दरात आपल्याला या ठिकाणी उपलब्ध असतील. सोबतच या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि मालिकावीराला सुद्धा नयन राणे यांच्याकडून ब्रँडेड शूज दिले जाणार आहेत. सत्यम इलेक्ट्रिकल संघाची धावसंख्या 59. ताराचंद बऱ्हाटे 9 चेंडू 37 धावा. गणेश चोपडे यांचं षटकाराने स्वागत केलेलं आहे पहिल्या चेंडूवर. राईट मोर द विकेट, फुल टॉस चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर, एक्स्ट्रा कव्हर रिझनला चौकार. धनंजय शिरीष चौधरी यांचा शुभेच्छा फलक आपण बघितला असेल एक्स्ट्रा कव्हर रिझनला. त्या शुभेच्छा फलकावर जाऊन धडकलेला आहे हा चौकार. ओ अक्रॉस द लाईन, स्लॉक स्वीप खेळण्याचा प्रयत्न आणि धाव का घेतायत, खराब थ्रो. या ठिकाणी ताराचंद बऱ्हाटे आणि रितेश चौधरी यांच्यामध्ये समन्वय थोडासा बिघडलेला दिसला. ताराचंदचा कॉल होता परंतु रिस्पॉन्स मिळालेला नव्हता रितेशकडून. आणि आता ताराचंद बऱ्हाटे संकटात सापडले असते, आपण म्हणूया जीवनदान मिळालेलं आहे. हो, शॉर्ट ऑफ लेन चेंडू आपण ताराचंदला टाकू शकत नाही. शॉर्ट ऑफ लेन चेंडू बॅकफुटवर जाऊन डीप स्क्वेअर लेग सीमारेषेकडे लिड्स गेमचं होर्डिंग आपल्याला दिसतंय. त्या होर्डिंगच्या वरतून षटकार खेचलेला आहे आणि ताराचंद बऱ्हाटे आता आपल्या अर्धशतकाकडे आगेकूच करतायत, वाटचाल करतायत. 69 धावा. ताराचंद बऱ्हाटे 12 चेंडू 47. चला तर समर्थक म्हणताय की पुढच्या चेंडूवरच अर्धशतक बघायला मिळेल. बघूया समर्थकांचं प्रेडिक्शन कितपत सत्य ठरतं. आपल्यासोबत क्रिकेटचे जाणकार भूपेंद्र तळेले हे सुद्धा उपस्थित आहेत, जे भविष्य वर्तवत असतात नेहमी. आणि यावेळेस कव्हर क्षेत्रात टोलवलेला फटका आणि या चौकाराने अर्धशतक पूर्ण होत आहे. ताराचंद बऱ्हाटे 13 चेंडूंमध्ये 51 धावांची तुफानी खेळी केलेली आहे ताराचंद बऱ्हाटेने. आणि भूपेंद्र तळेले यांनी जे भाकीत वर्तवलेलं होतं की पुढच्या चेंडूवर आपल्याला अर्धशतक बघायला मिळेल, तो अंदाज खरा ठरलेला आहे. यावेळेस वाईड लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर या चेंडूला टोलवलेलं आहे. षटकारासाठी आपण रिप्लेच्या माध्यमातून बघूया. ताराचंद बऱ्हाटे चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करतोय. राईट ऑफ ओव्हर द विकेट, फुल टॉस चेंडू, माफ करा ऑफ स्टंपच्या बाहेर ओव्हरपिच चेंडू होता. या चेंडूची वाट बघितली आणि या चेंडूला लॉफ्ट केलेलं आहे लॉंग ऑफ सीमारेषेकडे. तर 4 षटकांची समाप्ती झालेली आहे. 79 धावा बिनबाद 79. ताराचंद बऱ्हाटे 14 चेंडू 57 धावा. यावेळेस फटका हवेत, क्षेत्ररक्षक झेल घेतोय का. आणि असं म्हणतात की कॅचेस विन्स मॅचेस, पकडो कॅच जीतो मॅच. तर तसं काही होताना दिसत नाहीये.
तर युवा खेळाडू केतन अत्तरदेवर सुद्धा सर्वांच्या नजरा असतील, त्यांची कामगिरी कशी असेल, कारण की लग्नानंतरची पहिलीच सरदार वल्लभभाई पटेल चषक क्रिकेट स्पर्धा ते खेळणार आहेत. 80 धावा झालेल्या आहेत. 4.5 षटक. नरेंद्र चोपडे 1.5 षटकात 13 धावा त्यांनी दिलेल्या आहेत. गडी मात्र कोणत्याच गोलंदाजाला अजून आतापर्यंत बाद करता आलेला नाहीये. शॉट ऑफ लाईन चेंडू आणि षटकार. ताराचंद बराटे तुफानी फटकेबाजी करतोय. ड्रिंक्स ट्रॉली मैदानात जाताना दिसतेत. अमित इरिगेशन ड्रिंक्स ट्रॉलीचे प्रायोजक, सोबत असतील सुनील भाऊ पिसाळ, आपल्या ड्रिंक्स ट्रॉलीचे ड्रिंक्स ट्रॉली मॅन, एक हसतमुख व्यक्तिमत्व. जवळपास प्रत्येक स्पर्धेत आपल्याला ड्रिंक्स ट्रॉली बरोबर हा माणूस दिसेलच. आता 30 फेब्रुवारीपासून मराठा प्रीमियर लीगमध्ये सुद्धा आपल्याला सुनील भाऊ पिसाळ दिसतील. 5 षटकांची समाप्ती. सत्यम इलेक्ट्रिकल स्टार संघाची धावसंख्या 86 धावा. आणि आता या ठिकाणी जर विकेट मिळाली तर नक्कीच आपल्याला मैदानात नयन राणे यांना बघायला मिळेल. नयन राणे यांची फटकेबाजी आपल्याला बघायला मिळेल, कारण की धावा चांगल्या झालेल्या आहेत आणि आता फटकेबाजी करणारेच फलंदाज मैदानात येतील असं म्हणतायत क्रिकेटचे जाणकार. कारण की 5 षटकात 86 धावा कुठून काढलेल्या आहेत ताराचंद आणि रितेश चौधरी यांनी. रितेश 12 चेंडू 22 तर ताराचंद बराटे 19 मध्ये 63. नयन राणे यांनी पुणे येथे झालेल्या क्रिकेट स्पर्धेमध्ये तुफानी फटकेबाजी केलेली होती. दुर्दैवाने महत्त्वाच्या सामन्यात त्यांना फलंदाजीची संधी फार खालच्या क्रमांकावर मिळालेली होती, त्यामुळे त्यांचा संघ चॅम्पियन बनू शकलेला नव्हता. यावेळेस ड्रिंक्स अवकाशानंतर आलेली पहिली धाव रितेश चौधरीच्या बॅटमधून. आणि आता तुफानी फलंदाजी करणारे ताराचंद बऱ्हाटे, द मॅन फ्रॉम भुसावळ. सुरुवातीचे काही वर्ष ते भादली संघात होते. ताराचंद ऑन स्ट्राइक. राईट ओव्हर द विकेट. शॉट ऑफ लेंथ चेंडू आपण ताराचंद बर्राटेला टाकूच शकत नाही. ताराचंद बर्राटेसाठी जर आपल्याला गोलंदाजीचा विकल्प जर वापरायचा असेल तर वाईड यॉर्कर किंवा वाईड आउटसाइड द ऑफ स्टंप हा चांगला विकल्प असू शकतो. परंतु यावेळेस गोलंदाज वारंवार शॉट ऑफ लेंथ चेंडू टाकतायत. परंतु आता सर्वांना वेध लागलेले ते नयन राणे यांच्या फलंदाजीचे. स्लॉक स्वीप, हवाई फायर. आणि या वेळेस एलिव्हेशन जास्त, अंतर कमी. ताराचंद बर्राटे यांना परतावं लागेल. आणि आता मैदानात स्टार खेळाडू नयन राणे. तर बघा त्यांच्या टी शर्टवर नवल नाव छापलेलं आहे चुकून, तर ते नयन आहेत.
चला तर नयन राणे हे नवलाईचे फलंदाज आहेत, म्हणून त्यांच्या टी शर्टच्या मागे आपल्या टी शर्ट मेकर्सने नवल नाव छापलेलं आहे. तर आता बघूया नयन राणे काय नवल करतात ते. प्रवीण नारखेडे यांच्या गोलंदाजीवर ताराचंद बऱ्हाटे यांचा सुंदर झेल टिपलेला होता गणेश चोपडे यांनी. चला तर ज्या खेळाडूची आपण आतुरतेने वाट बघत होतो असा राष्ट्रीय मुष्टियोद्धा नयन राणे आता मैदानात गाड घेतोय. उलटो चेंडू आणि चौकाराने आपलं खातं उघडतोय का नाही. चांगलं क्षेत्ररक्षण, पहिली धाव घेतलेली आहे आणि हा चौकार असेल. चौकाराने आपलं खातं उघडलेलं आहे. तर नयन राणे यांनी चांगली सुरुवात केलेली आहे. आडव्या बॅटने चांगला फटका कनेक्ट केलेला होता नयन यांनी. यावेळेस डिफेन्स केलेला आहे. तर बघा चांगल्या रणनीतीने फलंदाजी करतोय, खराब चेंडूंचा समाचार घेतोय आणि चांगल्या चेंडूंना थोडासा सन्मान देतोय. यावेळेस ताकदवान फटका होता. बॅटच्या टोला लागलेला आहे, बॅटच्या खालच्या भागाला लागलेला आहे. बॅटच्या मधोमध कधी हा फटका बसला असता तर नयन राणेमध्ये अफाट ताकद आहे. हा चेंडू खूप दूर गेला असता. षटक संपलेला आहे. सहा षटकांची समाप्ती, 98 धावा, एक गडी बाद. बाद होणारे फलंदाज आहेत तुफानी फटकेबाजी करून नरेंद्र चोपडे यांच्या हातात झेलबाद झालेले ताराचंद बऱ्हाटे, द मॅन फ्रॉम भुसावल. नयन राणे यांचा कडक प्रहार. कृष्णा रेनपाईपचं होर्डिंग आपल्याला दिसतंय ज्यावर अमोल धांडे यांचं छायाचित्र छापलेलं आहे. त्या होर्डिंगकडे जाणारा हा चौकार येतोय नयन राणेच्या बॅटमधून. तर नवलाईचे फटके लगावतोय नयन. शॉर्ट ऑफ लेन चेंडू पुल केलेला आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेकडे या चेंडूला अडवलं गेलेलं आहे. एकच धाव मिळेल नयन यांना. हो यावेळेस चेंडू स्टंपांना लागलेला आहे, परंतु बेल्स डिसलॉज झालेल्या नाही आहेत आणि नियमानुसार बेल्स पडायला पाहिजेत आणि नशिबाची साथ लाभते आणि नशिबाची साथ सुद्धा शूरवीरांनाच लाभते असं म्हणतात. तर बघूया आता रितेश फायदा उचलतात का. यावेळेस फायदा उचललेला आहे. सरळ बॅटने चेंडूला लॉफ्ट केलेला आहे. राष्ट्रसेवा फाउंडेशन जळगाव नगरीचे लाडके आमदार सन्माननीय राजू मामा भोळे यांच्या शुभेच्छा फलकाला हा मानवंदना देणारा षटकार आलेला आहे रितेशच्या बॅटमधून. दरम्यान स्टार खेळाडू राहुल पाटील या ठिकाणी मोबाईलवर या सामन्याचा आनंद घेताना आपल्याला दिसत आहेत यूट्यूबच्या माध्यमातून WDZ या यूट्यूब वाहिनीवर. तर रितेश यांना परतावं लागेल. डॉक्टर प्रवीण यांनी बाद केलेलं आहे रितेश यांना. फ्लाइटेड चेंडू बॅटची कड घेऊन चेंडू सरळ यष्टीरक्षक योगेश चौधरी यांच्या हातात गेलेला आहे आणि आता नवीन फलंदाज मैदानात येतोय. हेमंत ढाके.
ओ या ठिकाणी हेमंत ढाके यांनी चांगला ड्राईव्ह केलेला होता. हा चेंडू अडवला गेला पाहिजे होता. मिसफिल्ड आणि चौकार. हेमंत आपलं खातं उघडतायत. 7 षटकांची समाप्ती. 113 धावा, 2 गडी बाद. रितेश चौधरी आणि ताराचंद बर्राटे हे दोन्ही सलामीवीर तंबूत परतलेले. तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये एक संघ होता रोहन नारखेडे यांचा. संघाचं नाव होतं द्वारकाई स्पोर्ट्स क्लब. माझ्या मते सौरभ भाऊ खडके यांचा जो संघ होता आणि सौरभ भाऊ खडके यांनी ज्या संघावर विश्वास ठेवलेला होता त्या संघाने पहिल्याच सामन्यामध्ये केवळ 25 धावा केलेल्या होत्या सर्व बाद. आणि त्यानंतर मात्र त्यांच्या संघाने काही चांगले फटके खेळून मोठ्या धावा उभारलेल्या होत्या आणि त्यानंतर 2 विजय संपादित केलेले होते आणि पात्रता फेरी माझ्या मते त्यांनी गाठलेली आहे. तर चांगली कामगिरी होती त्या संघाची. परंतु सुरुवात थोडीशी खराब झालेली होती आणि ती आवश्यक होती. कारण की खराब सुरुवातीनंतरच आपल्याला कळतं की आपल्याला कुठल्या प्रकारच्या सुधारणेची आवश्यकता आहे. आणि नयन राणे यांना थांबवणं, यांना थोपवणं आता थोडंसं मुश्किल असेल. शॉट ऑफ प्लेन चेंडू फाईन लेगच्या दिशेने षटकार. नयन राणे पलटवार करतोय. नयन राणे. तर असं वाटलं होतं की ताराचंद आणि रितेश बाद झाल्यावर थोडासा धावांचा ओघ मंदावेल, परंतु नयन राणे तुफानी फटकेबाजी करतायत. यावेळेस नयन राणेच्या बॅट मधून आलेला आहे डीप मिड विकेट, सीमा रेषा पार षटकार. आणि या षटकाराचे प्रायोजक मधुदत्त मॅटर्निटी अँड नर्सिंग होम सुपर 6 चे प्रायोजक. तर नयन राणेच्या स्लॉटमध्ये चेंडू मिळाले, त्याच्या रडारमध्ये चेंडू आला की तो आपल्याला सीमा पारच जाताना दिसतील. 9 चेंडू आणि 26 धावा नयन राणे यांच्या. शॉट ऑफ लेंथ पुन्हा एकदा फ्लॅट बॅटेड फाईन लेगच्या दिशेने षटकार. आणि नयन राणे यांच्या सौभाग्यवती वैष्णवी राणे सुद्धा या सामन्याचा आनंद घेत आहेत. आपल्या पतिदेवांची तुफानी फटकेबाजीचा आनंद घेत आहेत वैष्णवी राणे. नक्कीच खुश असतील. प्रवीण यांचा हा चेंडू, नयनने बॅट तर फिरवली होती, बॅटशी संपर्क झाला असता तर चेंडू खूप दूर आपल्याला बघायला मिळाला असता. संपर्क झालेला नाहीये. 8 षटकांची समाप्ती. 135 धावा, 2 गडी बाद. नयन राणे 11 चेंडू 32. तर हेमंत ढाके यांनी पहिल्या चेंडूवर चौकार लगावलेला होता आणि आपलं खातं उघडलेलं होतं.
राईट आर्म राऊंड द विकेट. शॉट ऑफ प्लेन चेंडू पुल करण्याचा प्रयत्न होता. फटका नीटचा बॅटवर आलेला नव्हता. चांगला संपर्क झालेला नव्हता. शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगकडे हा चेंडू गेलेला होता. एक धाव मिळालेली नयनला. स्ट्राईक रोटेट केलेली नयनने. हेमंत ढाके आता स्ट्राईकला असतील. 137 धावा झालेल्या आहेत. 90 षटक आता प्रगतीपथावर आहे. शुभम गोलंदाजी करतायत. 1.3 षटकात आतापर्यंत शुभम यांनी 26 धावा खर्च केलेल्या आहेत आणि शुभम यांचा सामना करतील हेमंत ढाके. यावेळेस हेमंत ढाकेने सरळ बॅटने टोलवलेला आहे फटका सरळ साइड स्क्रीनवर आणि मिळालेला आहे तो षटकार. मधुदत्त मॅटर्निटी अँड नर्सिंग होम प्रायोजित सुपर 6 आणि साइड स्क्रीनवर गेलेला आहे. तर बॉलिंग अँड स्पॉन्सर्स प्रकाश चिल्ड्रन हॉस्पिटल अँड नॅनाटॉलॉजी सेंटर जळगाव, डॉक्टर गौरव प्रकाश महाजन. शॉट ऑफ लेन चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर. पंच वाईडचा इशारा करतायत. एक अवांतर धाव मिळते. तर तरुणाईचा जो आवडता आकडा आहे 143 त्यानंतर आलेला आहे हा वाईड 144. आता या ठिकाणी धावसंख्या झालेली 144. फुलटॉस चेंडू सरळ बॅटने लॉंग ऑनच्या दिशेने. एक धाव मिळतीये. 145. स्माइलिंग नीज विरुद्ध श्री मोटर 11. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी लवकरात लवकर नाणेफेकीसाठी यायचंय. स्माइलिंग नीज व्हर्सेस श्री मोटर 11. शॉट ऑफ लेन चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेकडे या चेंडूला अडवलं गेलेलं आहे. षटक संपत आहे. 9 षटकांची समाप्ती. सत्यम इलेक्ट्रिकल स्टार 146 धावा, 2 गडी बाद. बाद होणारे फलंदाज आहेत ताराचंद बऱ्हाटे ज्यांनी अर्धशतक झळकावलं होतं आणि दुसरे फलंदाज होते त्यांच्याबरोबर आलेले सलामीवीर रितेश चौधरी. तर चांगली सलामी दिलेली होती त्यांनी आपल्या संघाला आणि त्यानंतर चांगल्या सलामीनंतर हेमंत ढाके आणि नयन राणे अतिशय चांगली फटकेबाजी करत आहे आपल्या संघासाठी आणि एका चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करतायत. शेवटचे 6 चेंडू या डावातले शिल्लक. शुभम यांनी आपल्या 2 षटकात 35 धावा खर्च केलेले आहेत. चला गणेश आलेले आहेत गोलंदाजीला. यावेळेस शॉट ऑफ लेन चेंडू आणि शॉट ऑफ लेन चेंडूला नयन राणे सोडणार नाहीये. भिरकावून दिलेला आहे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषा पार. षटकार आणि या षटकाराने सत्यम इलेक्ट्रिकल स्टार संघाचं 1.5 शतक आता मैदानावर लागतंय. 153 धावा, 2 गडी बाद. नयन राणे आता 15 चेंडू 40 धावांवर पोहोचलेले आहेत. पुन्हा एकदा लागोपाठ दुसरा षटकार आलेला आहे नयन राणेच्या बॅटमधून आणि 46 वर पोहोचलेला आहे नयन राणे. नयन राणे आता अर्धशतकापासून 4 धावा दूर आणि या अर्धशतकापासून आता नयन राणे यांना रोखतात का
यावेळेस फाईन लेगला जातोय चेंडू. दुसरी धाव घेतायत का नयन? एकच धाव मिळेल. तर 47 धावांवर नाबाद आहेत नयन राणे. नॉन स्ट्राईक एंडला असतील. हेमंत ढाके आता एक धाव घेतात आणि नयन राणे यांना स्ट्राईकला आणतात का? यावेळेस पुढे सरसावत मोठा फटका, चेंडू हवेत आणि चांगला झेल. यावेळेस एकच धाव काढायची आवश्यकता होती, परंतु षटकारासाठी गेले. एक धाव काढून नयन राणे यांना स्ट्राईकला आणलं असतं तर नयन राणे यांनी आपलं अर्धशतक नक्कीच पूर्ण केलेलं असतं. नरेंद्र चोपडे यांनी एक चांगला झेल टिपलेला आहे आणि हेमंत ढाकेला तंबूत परतवलेलं आहे. यावेळेस वेगवान एक धाव पूर्ण करतायत नयन राणे आणि 17 चेंडूंमध्ये 47 धावा काढणारा नयन राणे हा कमालीचा फलंदाज आता स्ट्राईकला आलेला आहे. फुलटॉस चेंडू, फटका फसलाय की काय? दोन धावा घेतात का? पहिली घेतलेली आहे, दुसरी घेत आहेत आणि 49 धावांवर पोहोचलेले आहेत नयन राणे. आणि 49 धावांवर नाबाद राहिलेले आहेत नयन राणे. तर 10 षटकांचा खेळ संपलेला आहे. सत्यम इलेक्ट्रिकल स्टार संघाने प्रथम फलंदाजी करत विघ्नहर्ता कन्स्ट्रक्शन या संघासमोर 163 धावा करून 164 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. ताराचंद बराटे आणि नयन राणे यांची तुफानी फटकेबाजी या पहिल्या डावाचं वैशिष्ट्य ठरलेलं आहे. आणि नयन राणे यांनी ज्या नाबाद 49 धावा केलेल्या आहेत, त्या नाबाद 49 धावांमुळे नयन राणे यांच्या टीकाकारांची तोंड नयन राणे यांनी बंद केलेली आहेत. कारण की बऱ्याच टीकाकारांनी नयन राणे यांच्यावर टीका करत त्यांच्या फलंदाजीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं होतं. तर नयन राणे यांनी आपल्या टीकाकारांची तोंड निश्चितच या तुफानी खेळीने बंद केलेली आहेत.
चला नयन राणे आपल्या संघाला घेऊन मैदानात जायचंय, लवकरात लवकर क्षेत्रक्षण सजवायचंय. ढाके साहेब चला मैदानात. स्माइलिंग नीज विरुद्ध श्री मोटर्स या दोन संघांच्या दरम्यान लेवा पाटीदार प्रीमियर लीगचा पुढचा सामना खेळला जाणार आहे. दोन्ही संघांच्या कर्णधारांना शेवटची विनंती आहे, लवकरात लवकर नाणेफेकीसाठी यायचे. दरम्यान केतन अत्तरदे यांचे परम मित्र आपल्यासोबत उपस्थित आहेत. केतन अत्तरदे फॅन्स क्लब. चला पंचांनी मैदानात जायचंय, सामना सुरू करायचा आहे. हॅलो.
शुभम यांनी पहिल्याच चेंडूवर गडी बाद केलेला आहे आणि आता नवीन फलंदाज मैदानात आलेला आहे. तर पहिल्या चेंडूवर विकेट आणि दुसऱ्या चेंडूवर इनसाइड आउटचा सुंदर फटका आणि चौकाराने नरेंद्र चोपडे आपलं खातं उघडतायत. राईट मोर द विकेट, ऑफ स्टंपच्या बाहेर वाईडचा इशारा येतोय. पाच धावा. यावेळेस चेंडू उंच उंच आणि हा चौकार असेल माझ्या मते. 9 धावा झालेल्या आहेत. नऊ धावा विघ्नहर्ता कन्स्ट्रक्शन या संघाच्या झालेल्या आहेत. पुन्हा एकदा चांगला फटका, चेंडू उंच गेलेला आहे आणि पंचांचा इशारा आलेला आहे. चौकार. चला, शुभमचं षटक संपलेलं आहे. पहिलं षटक. 13 धावा आलेल्या आहेत, परंतु एक गडी सुद्धा बाद केलेला आहे. विघ्नहर्ता संघाची धावसंख्या पहिल्या षटकानंतर 13 धावा, एक गडी बाद. तर लक्ष्मी इंजिनिअरिंग वर्क्सचे रुपेश दादा सरोदे या सामन्याचा आनंद घेताना आपण बघू शकतो. सोबतच आयोजन समितीचे सन्माननीय सदस्य चंदनभाऊ कोल्हे, हितूभाऊ धांडे, भूपेंद्र तळेले आणि युवा भावेश भंगाळे. आज भावेश भंगाळेच्या सोबतीला नशीबसुद्धा होतं. भरपूर जीवनदान त्यांना मिळालेले होते आणि त्या जीवनदानाचा फायदा त्यांनी आपल्या संघाला करून दिला. अर्धशतक झळकावलं आणि सोबतच सामनावीराचा पुरस्कार सुद्धा पटकावलेला होता. स्माइलिंग नीज आणि श्री मोटर 11 दोन्ही संघांना आता शेवटची विनंती असेल. आता वारंवार घोषणा होणार नाहीये, लवकरात लवकर नाणेफेकीसाठी यायचं आहे. स्माइलिंग नीज विरुद्ध श्री मोटर्स 11. स्माइलिंग नीज कर्णधार, स्माइलिंग नीज कर्णधार, आपल्याला शेवटची विनंती आहे. चला, पडत धडपडत का होईना हा चेंडू अडवलेला आहे. 14 धावा. चेतन चौधरी. यावेळेस चेंडू जातोय सरळ साइड स्क्रीन कडे आणि षटकार मिळतोय विघ्नहर्ता संघाला. या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण. चेतन 5 चेंडूत आतापर्यंत 7 धावा खर्च केलेल्या आहेत. नरेंद्र चोपडे 8 चेंडू 18 धावा. नरेंद्र सामना करतील चेतनचा षटकातला शेवटचा चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण
करण्याचा प्रयत्न होता. या ठिकाणी हा चेंडू जातोय सीमारेषा पार, परंतु या क्षेत्ररक्षकाचा काही समजायला मार्ग नाहीये. वारंवार धडपडतोय, संतुलन राखू शकत नाहीये की काय. चला, स्माइलिंग नीज संघाचे स्टार कर्णधार अतुल भाऊ झोपे यांचं आगमन झालेलं आहे. चला, स्माइलिंग नीज वर्सेस श्री मोटर्स. अतुल झोपे कर्णधार स्माइलिंग नीज आणि सुमित महाजन कर्णधार श्री मोटर्स. तर यावेळेस मात्र लगावलेला आहे मिहीर खडकेने षटकार. चला, विघ्नहर्ता कन्स्ट्रक्शन या संघाचे संचालक आहेत माननीय श्री अजय भागवत बढे. तर अजय भागवत बढे हे विघ्नहर्ता कन्स्ट्रक्शन जळगाव या संघाचे संचालक आहेत. तर दुसरा संघ आहे सत्यम इलेक्ट्रिकल्स अँड इंजिनिअरिंग. प्रणय अनिल चौधरी हे त्या संघाचे संचालक आहेत. तर आपल्यासोबत उपस्थित आहेत लक्ष्मी इंजिनिअरिंग वर्क्सचे रुपेश सुनील सरोदे, सोबतच भूपेंद्र तळेले, आणि या दोन्ही मान्यवरांच्या हस्ते आपण पुढच्या सामन्याची नाणेफेक करणार आहोत. अतुल झोपे आणि सुमित महाजन हे दोन्ही कर्णधार आपल्या सोबत उपस्थित आहेत. कार एक्सचेंजचे संचालक नयन पाटील, आपण सुद्धा कृपया मंचावर जायचे आणि प्रेझेंटेशन पार्टीला जॉईन करायचे. तर हेडचा कॉल होता, टेल आलेला आहे. अतुल झोपे नाणेफेक जिंकलेली आहे आणि चांगला कॉल आहे, गोलंदाजी घेतलेली आहे. तीन षटकांची समाप्ती, 40 धावा, 2 गडी बाद, 164 धावांचं एक मोठं लक्ष असेल
विघ्नहर्ता कन्स्ट्रक्शन या संघासमोर सत्यम इलेक्ट्रिकल स्टार या संघाकडून ताराचंद बराटे आणि राष्ट्रीय पातळीवरचे मुष्टियोद्धे नयन राणे यांची तुफानी खेळी या आजच्या या सामन्याचं आकर्षण ठरलेलं आहे. मोठा फटका षटकार विराज कॅटर सर्व्हिस जयेश फेगडे प्रीतम फेगडे सांगवे बुद्रुक तालुका यावल जिल्हा जळगाव या लेवा पाटीदार प्रीमियर लीगची संपूर्ण जेवणाची व्यवस्था ते सांभाळत आहेत. ऑफस्टॉपच्या बाहेर शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू आणि या चेंडूला लॉंग ऑफ सीमारेषेकडे खेळलेलं आहे. चौकार मिळालेला आहे. यावेळेस फलंदाज शफल झालेला होता. थाईजला लागलेला आहे. डॉट बॉल 50 धावा झालेल्या आहेत मागच्या चौकारामुळे आणि 2 गडी बाद. चार षटकांची समाप्ती 51 धावा 2 गडी बाद. फुलटा चेंडू ताराचंद बराटे या चेंडूला अडवतोय. ज्याने तुफानी फटकेबाजी करत आज अर्धशतक झळकावलेलं होतं.
शॉर्ट ऑफ लाईन चेंडू फटका फसलाय का? तर चांगला झेल होता आणि हा झेल सुटलेला आहे. तर या ठिकाणी बाउंड्री लाईनच्या फार जवळ हा झेल होता. डबल माइंड होता क्षेत्ररक्षक. त्याला असं वाटलं की आपण कदाचित बाउंड्री लाईनच्या बाहेर चालले जाऊ की काय. मोर्याच्या होर्डिंगकडे एक्स्ट्रा कव्हर रिझनला हा चौकार गेलेला आहे. साठ धावा 5व्या षटकातला शेवटचा चेंडू असेल. राकेश यांनी आतापर्यंत 9 धावा दिलेल्या आहेत. डॉक्टर प्रवीण पाचपांडे डॉट बॉल. षटकाची समाप्ती. 5वं षटक संपलेलं आहे. विघ्नहर्ता कन्स्ट्रक्शन 60 धावा 2 गडी बाद. अमित इरिगेशन संचलित ड्रिंक्स ट्रॉली मैदानात आणि सोबत असतील सर्वांचे लाडके सुनील भाऊ पिसाळ. विघ्नहर्ता कन्स्ट्रक्शन ड्रिंक्स ट्रॉली अवकाशानंतर पुन्हा एकदा फलंदाज सज्ज. विघ्नहर्ता कन्स्ट्रक्शन विरुद्ध विघ्नहर्ता कन्स्ट्रक्शन विरुद्ध सत्यम इलेक्ट्रिकल स्टार या दोन संघांच्या दरम्यान हा सामना सुरू आहे. 165 धावांच्या प्रत्युत्तरात खेळणारा श्री मोटरचा संघ 30 चेंडूत आता 104 ची आवश्यकता. 20.80च्या सरासरीने धावा कराव्या लागतील. हेमंत ढाके आता गोलंदाजीला आलेले आहेत.
चेंडू हवेत अतिशय उंच गेलेला होता, परंतु दुरी सुद्धा पूर्ण मैदानाच्या बाहेरपर्यंत प्राप्त केलेली या चेंडूने आणि ड्रिंक्स अवकाशानंतरचा हा पहिला षटकार आलेला आहे. फुलटा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेरचा डॉट बॉल. वाईड दिलेला आहे माझ्या मते, माफ करा, लक्ष नव्हतं. यावेळेस फटका फसलेला आहे, चेंडू हवेत आणि झेल सुटलेला आहे आणि चेंडू जातोय आता सीमारेषेकडे. चौकार मिळतो की काय, नाही, चांगलं क्षेत्ररक्षण. हो, यावेळेस अतिशय अखूट टप्प्याचा चेंडू होता. नयन राणे या चेंडूला अडवत आहेत. या ठिकाणी चांगला प्रयत्न होता क्षेत्ररक्षकाचा, अडवू शकलेले नाहीये. हेमंतचं हे थोडंसं महागडं षटक ठरतंय. आतापर्यंत 5 चेंडूत 18 धावा आलेल्या आहेत आणि या चौकाराने नरेंद्र चोपडे यांचं अर्धशतक पूर्ण होतंय. तर तिसरा फलंदाज बाद झालेला आहे. नरेंद्र चोपडे अर्धशतकीय डाव खेळून बाद झालेले आहेत.
6.1 षटकांची समाप्ती, 81 धावा, 3 गडी बाद, 23 चेंडूंमध्ये 83ची आवश्यकता. भूषण यांचा आखूड टप्प्याचा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न होता. लिडिंग एज चेंडू आपल्याच फॉलो थ्रूमध्ये भूषण यांनी अडवलेलं आहे. चला तर या ठिकाणी आपले सहकारी समालोचक युवा कॉमेंटेटर आर जे मयूर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तर यापुढचं समालोचन आपण आर जे मयूर यांच्या सुमधुर आवाजात ऐकूया. हेलो चेक. यस, तो हम देख सकते हैं 7 ओवर की समाप्ति, स्कोर जो कि 96 पर जाते हुए दिखाई दे रहा है और 3 विकेट्स का नुकसान अब तक. 18 गेंदें, जरूरत 68 रनों की है, यानी कि कहीं ना कहीं आपको हर ओवर में 22.67 रन जरूरी होंगे. रास्ता मुश्किल है मगर नामुमकिन बिल्कुल नहीं, क्योंकि अगर हम ध्यान दें तो इसी टूर्नामेंट के अंदर हमने 23 गेंदों में शतक लगाते हुए भी एक खिलाड़ी को देखा है. कल का वो दिन था और जयेश नारखेड़े वो खिलाड़ी थे जिन्होंने वो शतक लगाया था. देख सकते हैं हम ललित अब गेंदबाजी का भार संभालते हुए दिखाई दे रहे हैं. आखिरी 3 ओवर बाकी है इस मुकाबले के. स्ट्राइक पर नजर आते हमें प्रवीण. यहां पर हल्का सा बैकफुट पर जाकर बल्ला घुमाया है. देख सकते हैं फाइन लेग की दिशा में ये कमाल का शॉट, ये हवाई फायर करते हुए दिखाई देते हैं प्रवीण, और 6 रनों का इजाफा कर देंगे रन संख्या में. स्कोर जो कि पहुंचेगा 100 रनों के पार. विघ्नहर्ता कंस्ट्रक्शन इस टीम का स्कोर इस समय 102 पर पहुंच चुका है, 102 रनों पर पहुंच चुका है. अगली गेंद के लिए ललित अपने बॉलिंग मार्क पर लौटते हुए हमें दिखाई देते हैं और प्रवीण फिर एक बार तैयार हो जाते हैं स्ट्राइक पर. राइट आर्म ओवर द विकेट टिप्पे के साथ हल्की सी बाहर निकलते हुए दिखाई दी वो गेंद. विकेट के पीछे हम देख सकते हैं नयन राणे. और इसी बीच नो बॉल का इशारा अंपायर की ओर से आते हुए दिखाई दे रहा है.
जिसका मतलब कि यहाँ पर अब गेंदबाज आगे इस मुकाबले में गेंदबाजी नहीं कर पाएंगे, क्योंकि सस्पेक्टेड बॉलिंग एक्शन के चलते नो बॉल का इशारा आया है। हम देख सकते हैं थर्ड अंपायर के तौर पर हमें प्राप्त होते हैं अविनाश भाई, जो कि खास नासिक से यहाँ पर पधारे हैं इस टूर्नामेंट के लिए। उनका एक अचूक निर्णय आता हुआ, और इसी के चलते अब गेंदबाज बदला जाएगा। देखना होगा, हाल फिलहाल बॉलिंग मार्क पर हमें दिखाई देते हैं हेमंत ढाके, जो कि गेंदबाजी का भार संभालते हुए दिखाई देंगे। और देख सकते हैं किस तरह से अपने हिसाब से फील्ड में कुछ हल्के फुल्के बदलाव करते हुए नजर आते हमें। कहीं ना कहीं जो कवर्स के फील्डर थे उन्हें लॉन्ग ऑफ में भेज दिया है, और वहां के फील्डर को यहां पर शिफ्ट कर दिया है। यहां पर देखना होगा, अच्छी गेंद, और फ्री हिट का बिल्कुल भी फायदा उठाया नहीं गया। डॉट बॉल आ चुकी है। हेमंत अपनी अगली गेंद के लिए बॉलिंग मार्क पर तैयार। 103 रनों पर किसी प्रकार यह स्कोर पहुंचते हुए दिखाई दे रहा है। ये देखिए किस तरह से उस गेंद तक पहुंचने की कोशिश की, फ्रंट फुट पर आए और सीधे बल्ले से शॉट खेल दिया 1 रन के लिए। सिंगल के सहारे स्कोर आगे बढ़ते हुए दिखाई देता है 104। और अब स्ट्राइक पर आ चुके हैं प्रतीक नारखेड़े। ये स्ट्राइक पर आए, इन्होंने बल्ला घुमाया और 6 रन प्राप्त किए। मिड विकेट के ऊपर से ये बेहतरीन शॉट। यस, आपको बताना चाहूंगा कि ये जो कमाल का आयोजन, ये प्रतियोगिता, ये क्रिकेट स्पर्धा जो यहाँ पर आयोजित करवाई गई है, ये लेवा पाटीदार सोशल एंड स्पोर्ट्स फाउंडेशन जलगांव के द्वारा आयोजित करवाई गई है। इसका नाम है सरदार वल्लभ भाई पटेल चषक 2025। इस टूर्नामेंट के हमारे मुख्य प्रायोजक के तौर पर हमें प्राप्त होते हैं ये गेंद हवा में, और गेंद गई है सीधे सीधे हाथों में। प्रफुल्ल के हाथों में ये गेंद कैच आ चुकी है, और विराज केटरेस की ओर से कमेंट्री बॉक्स में आ चुकी है गर्मा गर्म स्वादिष्ट चाय। आपको बताना चाहूंगा विराज केटरेस इनकी ओर से हेलो 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 हेलो, अच्छी गेंद। तो 8 ओवर के बाद का स्कोर 110 पर पहुंचता, और जिस तरह से मैं जानकारी दे रहा था कि विराज केटरेस की ओर से 2 वक्त का खाना और 3 वक्त की चाय हमें हर रोज प्रोवाइड की जाती है। इसी के साथ हमारे इस टूर्नामेंट के मुख्य प्रायोजक के तौर पर हमारे शहर के माननीय आमदार महोदय अर्थात श्री सुरेश दामू भोले सर, जिन्हें हम प्यार से राजू मामा कहकर पुकारते हैं, इनका सहयोग हमें प्राप्त हुआ है। साथ ही साथ LK फाउंडेशन, जो कि हमारे सह प्रायोजक है, श्री ललित विजयराव कोल्हे व श्री पीयूष ललित कोल्हे। साथ ही साथ भंगाड़े गोल्ड्स, श्री भगवत भंगाड़े, श्री सागर भंगाड़े और श्री आकाश भंगाड़े। सामने की ओर शॉट देख सकते हैं। इस ओवर में गेंदबाजी का भार संभालते हुए दिखाई देते हैं शुभम चौधरी। पहली गेंद 1 रन के सहारे स्कोर आगे बढ़ता हुआ 111 रनों पर यह स्कोर पहुंच चुका है। इस बार गैप ढूंढ निकाला है एक्स्ट्रा कवर रीजन में 4 रनों के लिए।
ये बढ़िया शॉट आता हुआ। इसी के आगे बताना चाहूंगा हमारे इस टूर्नामेंट के ट्रॉफी स्पॉन्सर कृष्णा पैक्टिंग्स प्राइवेट लिमिटेड। कारपेट पर आग लगाते हुए इस गेंद को खेल दिया था लॉन्ग ऑफ के क्षेत्र में। फील्डर वहां पर तैनात थे। हम देख सकते हैं सोयो सिस्टम्स का वो बैनर जिसके ठीक सामने इस गेंद को रोका गया है। डॉट बॉल। 14 गेंदों में 31 रन बनाकर आगे बढ़ रहे हैं प्रवीण। नयन के हाथों में गेंद और अपील, जोरदार अपील, अंपायर ने उंगली खड़ी की है और चलता किया है बल्लेबाज को। प्रवीण को लौटना पड़ेगा और वाकई तारीफ करनी होगी नयन राणे की। बल्ले से किनारा लेने के बाद वो गेंद उतनी हवा में नहीं उछली थी, बिल्कुल यू कह सकते हैं कि कुछ इंच भर की दूरी थी जब उस गेंद को कलेक्ट किया नयन राणे ने। और वाकई कमाल का कैच, विकेटों के पीछे करिश्मा दिखाते हुए नजर आता है ये खिलाड़ी। आपको बताना चाहूंगा कि AR स्पोर्ट्स जिसके संचालक है नयन राणे, इनकी ओर से इस टूर्नामेंट के बेस्ट बैट्समैन, बेस्ट बॉलर और बेस्ट फील्डर्स को कमाल के शूज दिए जाने हैं। तो जरूर वो इंपॉर्टेंट शूज, स्पोर्ट शूज जो कि आपके प्रैक्टिस में आपकी बहुत मदद करेंगे, आप उसे कलेक्ट कर सकते हो नयन राणे के पास से, लेकिन उसके लिए आपको उतना ही अच्छा परफॉर्म करना पड़ेगा। हाल फिलहाल तो अंपायर अपने हाथ खोलते हुए दिखाई देते हैं और इशारा आ जाता है वाइड का। 118 रनों पर स्कोर पहुंचता हुआ अच्छा बड़ा स्कोर नजर आता है। शॉट अच्छा कलेक्ट किया है, फील्डर वहां पर तैनात। और इस टूर्नामेंट का स्तर देखिए आप, हमने 150 के पार का आंकड़ा देखा है, मेरे ख्याल है 200 के पार का भी हुआ था और 210 उस आंकड़े को कल के दिन में तोड़ा गया था। लेकिन हाल फिलहाल तो गिल्लियां बिखेरने का काम करते हैं गेंदबाज और चलता करते हैं बल्लेबाज को। 224 जो कि इस टूर्नामेंट का हाईएस्ट स्कोर है और इसी मुकाबले में हमें सबसे तेज शतक भी देखने के लिए मिला है। 23 गेंदों में आया था शतक। सामने की ओर शॉट और ये देख सकते हैं कमाल का कैच। एक समय के लिए ऐसा लग रहा था कि संतुलन उतना अच्छा नहीं बनेगा कैच कलेक्ट करते समय, लेकिन फिर भी किसी तरह से अपने डगमगाते हुए कदमों को रोका, मजबूत किया और बेहतरीन कलेक्शन। शुभम, बहुत बढ़िया कैच शुभम के हाथों में। और अब नए बल्लेबाज राहुल मैदान की ओर बढ़ते हुए दिखाई दे रहे। थोड़ी सी प्रशंसा तो गेंदबाज की भी करनी चाहिए, क्योंकि जयंत राणे इन्होंने 3 विकेट अपने नाम किए अपने व्यक्तिगत 1.4 ओवर में,
और महज 18 रन दिए, तो जरूर प्रशंसा गेंदबाज की भी होनी चाहिए। वाइड का इशारा फिर एक बार अंपायर की ओर से आता हुआ। ये देखना होगा एक्स्ट्रा कवर रीजन, फिर एक बार फील्डर वहां पर तैनात है और इसी बीच एक रन प्राप्त हो जाएगा। 121 पर 7 अब तक का स्कोर। इनिंग की आखिरी गेंद, यहां पर देख सकते हैं सीधे बल्ले से खेलने की कोशिश, वहां पर थोड़ा सा डगमगाए फील्डर, मगर इसी के साथ इस मुकाबले की समाप्ति हो जाएगी और सत्यम इलेक्ट्रिकल स्टार्स इस मुकाबले को जीत चुके हैं 41 रनों से।